ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कॉपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत मंगळवारी चौथ्या दिवशी लेखक, कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एस न्यूजचे संपादक कृष्णात जमदाडे यांनी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कॉपरेटिव्ह बँकेनं 25 वर्ष व्याख्यानमाला आयोजित करत मराठी माणसावरचा आरंभशूर हा शिक्का पुसण्याचं काम केल्याचं सांगितलं. विनायक पाचलग यांनी वैभव जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीच्या सुरुवातीला वैभव जोशी यांनी बैठक उत्तम सजलीये बघ, गर्दी दर्दी जमलीये बघ या नांदी कवितेतील ओळी सादर केल्या. बैठक उत्तम सजलीये बघ, दर्दी गर्दी जमलीये बघ. बैठक उत्तम सजलीये बघ, दर्दी गर्दी जमलीये बघ. काट्यावरती आलाय खेळ, काट्यावरती आलाय खेळ, तरीही क्षणभर घे तू वेळ. काट्यावरती आलाय खेळ, तरीही क्षणभर घे तू वेळ. बाहेर दृष्टी फिरवून घे, आतल्या तारा जुळवून घे. बाहेर दृष्टी फिरवून घे, आतल्या तारा जुळवून घे. प्राणामधली पडती लाव, प्राणामधली पडती लाव, आणि विसरून जा तू आपलं नाव. प्राणामधली पडती लाव, आणि विसरून जा तू आपलं नाव. कुठल्या जागी कोण बसलंय विसरून जा, कुठल्या जागी कोण बसलंय विसरून जा. बघणाऱ्यांना काय दिसलंय विसरून जा. उजेड फसवा विसरून जा, लौकिक अफवा विसरून जा. उजेड फसवा विसरून जा, लौकिक अफवा विसरून जा. प्रयोग आहे म्हटल्यानंतर प्रयोगित्व विसरून जा. यावेळी जोशी यांनी कविता, गझल, चारोळ्या सादर करत आपला एक अभियंता, कवी ते प्रसिद्ध गीतकार हा प्रवास उलगडला. शब्दांमध्ये लोकांच्या काळजापर्यंत पोहोचण्याची ताकद असली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. एका खाजगी कंपनीत काम करताना कामाच्या वेळेत गाणी लिहिणं हे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणारं नसल्यामुळं नोकरीचा तात्काळ राजीनामा देत पूर्ण वेळ लेखनाकडे वळल्याचं त्यांनी सांगितलं. वैशाली सामंत यांनी चित्रपटसृष्टीशी ओळख करून दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुरंबा, आनंदी गोपाळ यासह विविध चित्रपटांसाठीच्या गीतलेखनाचे किस्से सांगत कवी ग्रेस यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. की सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी. सृजन म्हणजे क्रिएशन, विजन म्हणजे एकांतवास. सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी. विजनावर तरंग उठतो, डोळ्यात उमटते नक्षी. हे जे कवितांचे जे विचार येतात, मिसरे येतात, ओळी येतात, ते आल्याने डोळ्यात नक्षी उमटते. की सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी. विजनावर तरंग उठतो, डोळ्यात उमटते नक्षी. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिण होते. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिण होते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन, मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन. कशिद्याला गळे गळे तो आतून उसवते वीण. विषबाधित एकांताला, विषबाधित एकांताला जांभूळ निळे पण येते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. लवकरच कवी ग्रेस, रॉय किणीकर, गुलजार, सुरेश भट यांच्यावर आधारित आकाशगंगा हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली. मन तुझं जलतरंग ही कविता व्हायरल झाल्याचं समाधान आहे, पण व्हायरल व्हावी म्हणून ती लिहिली नव्हती असं वैभव जोशी यांनी सांगितलं. वैभव जोशींसोबत उपस्थित असलेल्या भारती अचरेकर यांनी गीत सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र शिराळकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबर्डेकर, संचालक सरकारी वकील विवेक शुक्ल, राधिका जोशी, किरण धर्माधिकारी, सुहास तेंडुलकर, डॉक्टर उदय कुलकर्णी, श्रीकांत लिमये, केदार तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, संतोष कोडोलीकर, नंदकुमार मराठे, रामचंद्र टोपकर आदींसह श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.